ब्रॅह्मनिझमला वाचवण्याकरता वेगवेगळे नीती आणि वेगवेगळे पर्याय वापरलेले आहेत, जे आज वापरले जातात आणि ते समजले पाहिजे, कारण का आपण त्याला बळी पडतो. बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून हा बुद्धिझम आणि ब्रॅह्मनिझमचा संघर्ष आहे. जे लोक असे म्हणतात की रामायणाविषयी आम्हाला फार आदर आहे, मी त्यांचे विचार रिस्पेक्ट करतो, पण मी प्रश्न असा विचारतो की दलितांनी रामायणाला का मानावं? रामायणामध्ये जातीव्यवस्थेचा पुरस्कार आहे. रामाने एका धोबी व्यक्तींनी सांगितल्यानंतर जो जो ध्यानधारणे करता एक व्यक्ती बसला होता, तेथे गेला त्याचा गळा कापला. कशा करता? कास्टिझम इम्प्लिमेंट करण्याकरता. आज जे रामायणाची हे बोलतात त्यांनी स्पष्ट करावं ना. आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही धार्मिक विचार प्रसार करा, तो तुमचा फंडामेंटल आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमधलं, पण तुम्ही ही बोला ना की रामायणामधली जाती व्यवस्था आम्ही नाही मानत, आम्ही त्याचा धिक्कार करतो, आम्ही त्याचा विरोध करतो, असं नाही होत. का? कारण जाती व्यवस्थेचा सुद्धा प्रचार करायचा आहे. शिवाजी महाराजांची ही जयंती अनेक संघटनेच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे. मराठा महासंघाचा याच्यामध्ये फार मोठा पुढाकार आहे. त्याचबरोबर फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर डेमोक्रेसी, सेक्युलरिझम अँड सोशल जस्टिस ह्यामध्ये ज्या जवळजवळ 60 ते 65 संघटना आहेत, त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. ही एक फार महत्त्वाची बाब आहे की शिवाजी महाराजांविषयीचा आदर आणि समज ही निव्वळ मराठा किंवा कुणबी समाजामध्ये नसून ती इतर समाजामध्ये इन्क्लुडिंग मुस्लिम यांच्यामध्ये ती वाढलेली आहे. आणि त्यानिमित्तानं शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते समजून घेण्याकरता अशा प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला जाणीव होते की एक विचार जो आहे किंवा दोन विचार आहेत जेव्हा शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीनं समजण्याचा प्रयत्न करतात. एक विचार असा आहे जो शिवाजींना हिंदू धर्माचे संरक्षक, इस्लाम विरोधी, मुस्लिमा विरोधी अशी एक भूमिका घेऊन मांडतात. हा विचार मांडणारे जी मंडळी आहे ती त्यामध्ये अजून एक विचार मांडतात, ते असे की शिवाजी हे हिंदू धर्माचे समर्थकच नाहीत, त्यांनी प्रसार केला नाही आणि इस्लाम आणि मुस्लिमांचा विरोधच केला नाही, तर ते ब्राह्मणांचे सपोर्टर होते, ब्राह्मणांचे हितकारी होते. गो ब्राह्मण प्रतिपालक हा एक सिद्धांत त्यांनी मांडला. एकीकडे आपल्यासमोर हा एक विचार आहे जो भाषणातून बाहेर आलेला आहे. ही एक प्रतिमा शिवाजींची विशेषतः ब्राह्मणवादी विचारवंतांनी आपल्यासमोर ठेवली. याच्या विरुद्ध दुसरा विचार आहे जो मला असं वाटते आज 3 वक्त्यांनी फार व्यवस्थितपणे मांडलेला आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी ह्या विचारसरणीचा विरोध केलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये आपली मतं मांडलेली आहेत की शिवाजी हे मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, शिवाजी हे इस्लामच्या विरोधात नव्हते. शिवाजीचं ब्राह्मणावर असं काही विशेष प्रेम नव्हतं, गायीविषयीचा त्यांना आदर होता, पण गायीच्या निमित्तानं ब्राह्मणांना स्पेशल प्रिव्हिलेजेस द्यावे अशा प्रकारची त्यांची विचारसरणी नव्हती. ते समभावी होते. सर्व जातीच्या लोकांकरता त्यांनी कार्य केलं. हा विचार एक पर्यायी विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. नाही, मला असं वाटतं या तिन्ही भाषणामधून हा विचार फार स्पष्टपणे आपल्याला बाहेर आलेला दिसतो. हे काही मुद्दे आपण सध्याच्या स्थितीमध्ये हे समजून घ्यायला पाहिजे आणि हे मला प्रामुख्यानं बुद्धिपुरस्सर काही मराठा मंडळी आणि कुणबी मंडळींच्या समोर मांडायचे सुद्धा आहेत. ब्राह्मणवाद जो आहे हा ब्राह्मणवाद जो आहे याची धार्मिक विचारसरणी आहे आणि याची सामाजिक विचारसरणी आहे.
देर इज नथिंग लाईक हिंदुइझम. हिंदुइझम हा धर्म नाही आहे, त्याच्यामध्ये मला डिटेल जाण्याची गरज नाही आहे. पण जो खरा धर्म आहे तो ब्राह्मणवाद आहे. त्या ब्राह्मणाची धार्मिक विचारसरणी, सामाजिक विचारसरणी. धार्मिक विचारसरणी फार स्पष्ट सिंपल आहे. फार मोठमोठे सिद्धांत असतील, परंतु सिंपल पद्धतीनं सांगायचं गेलं तर त्याच्यामध्ये धार्मिक विचार असे आहेत की ही पृथ्वी आणि मानव देवाने निर्माण केलेत. देवच आपल्याला गव्हर्न करतो, कंट्रोल करतो. त्याच्याकरता देवाची पूजा करायची, राईट्स करायचे, सॅक्रिफाईस द्यायचे, रिच्युअल परफॉर्म करायचे आणि पंडिताच्या माध्यमातून ते करायचे. आणि प्रत्येक फेवर करता प्रत्येक रिच्युअल आहे. तर देवाची पूजा अर्चा आणि रिच्युअल्स या माध्यमातून तुम्हाला तुमचं कल्याण होऊ शकतं. हा सिंपलसा ब्राह्मणवादाचा सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट सिद्धांतसुद्धा आहेत, मी त्याच्यामध्ये जात नाही. कर्मसिद्धांत आहे, पुनर्जन्माचा सिद्धांत आहे, आत्म्याचा सिद्धांत आहे, तो सुद्धा पूरकच आहे याच्याकरता, पण त्याच्यामध्ये मी जात नाही. सामाजिक सिद्धांत काय आहे ब्रह्मज्ञानीचा? सामाजिक सिद्धांत आहे जाती व्यवस्था. ईश्वराने निवड भौतिक विश्वच निर्माण नाही केलं, तर मानव विश्वसुद्धा निर्माण केलं. परंतु मानवाला निर्माण करत असताना ते ब्रह्माचे सर्व अंश असूनही मानवांना वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण केलं, वेगवेगळ्या जातीमध्ये निर्माण केलं. बरे विभागामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये निर्माण करणं असू द्या, अनेक समाजामध्ये आहे. परंतु त्याचे अधिकारसुद्धा निश्चित केले. काहींना जास्त अधिकार, काहींना कमी अधिकार, काहींना काहीच अधिकार नाही. तर जाती व्यवस्था बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ग्रेडेड इनइक्वॅलिटीवर आधारलेली आहे. जसं तुम्ही ब्राह्मणावरून अस्पृश्यापर्यंत याल, हळूहळू तसतसे अधिकार कमी होत राहतात. जसजसे वर जाल तसतसे अधिकार वाढणार. अस्पृश्यांना किंवा अतिशूद्रांना काही अधिकार नाही. प्रॉपर्टीचा नाही, शिक्षणाचा नाही, धर्माचा नाही, धंद्याचा नाही. त्यांचा एकच धंदा म्हणजे त्यांनी ब्राह्मणाची सेवा करावी आणि काही मोबदल्याची अपेक्षा न करताना ती सेवा करावी. ह्या अशा धार्मिक आणि सामाजिक व्यवस्था ब्रॅह्मनिझमच्या आहेत. शिवाजींना हिंदू धर्माचे समर्थक आणि प्रोपोगेटर हे मानण्यामागचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट हे आहे की त्यांना ब्राह्मणवादाचे सपोर्टर बनवायचे आहेत. ब्राह्मणांचे ते संरक्षक होते, गायीचे संरक्षक होते, मुस्लिमांच्या विरोधात होते. पण कोर असा म्हणजे ब्राह्मणांना ते प्रिव्हिलेजेस देत होते, विशिष्ट अधिकार देत होते. ही जे ब्राह्मणवादाची विचारसरणी आहे ती आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पानसरेंनी आपल्या पुस्तकामध्ये फार नीटपणे अभ्यास करून सांगितलं की कोणत्याही लिखाणामध्ये, कोणत्याही पत्रामध्ये शिवाजीच्या हे दिसत नाही की त्यांनी ब्राह्मण प्रतिपालक हा शब्द वापरलेला आहे. नाही, उलट त्यांनी एका पत्राचा उल्लेख केलेला आहे शिवाजीच्या, की त्या पत्राच्या माध्यमातून सांगितलं की ब्राह्मणांना विशेष अधिकार देऊ नये, त्यांना सुद्धा समान पद्धतीनं वागावं. परंतु ब्राह्मण विचारवंतांनी शिवाजीला एक ब्राह्मणवादी किंवा त्यांच्या भाषेमध्ये हिंदूवादी राजा होता, हिंदू धर्माचा प्रपोगेट करणारा, समर्थन करणारा, अशी एक त्यांची इमेज उभी केली. ती आज त्याच पद्धतीने मांडल्या जात आहे. त्याचे शिकार काही मराठा आणि कुणबी मंडळीसुद्धा होतात. आज काय होत आहे, एक मुद्दा मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो तो असा. आज काय होत आहे की आज हिंदुझमच्या नावावर सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि हिंदुझमला मुस्लिमच्या विरोधामध्ये, ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये उभं केलं जात आहे. हिंदूंचं राष्ट्र असावं, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना सेकंडरी सिटिझनशिप असावी. पण हिंदू म्हणजे काय, हिंदुझम म्हणजे काय? हिंदू धर्म हा धर्माचा विचारसरणीचा कॉन्सेप्टच नाही आहे. 10व्या शतकामध्ये जेव्हा अल्बोनी इराणवरून आला, त्यांनी तो पहिल्यांदा तो शब्द वापरला की सिंधू नदीच्या पलीकडे जे लोक राहतात ते हिंदू लोक. तर पारशी भाषेमध्ये सिंधू स नाही, सला ह आहे म्हणून हिंदू शब्द आला. तर हिंदू शब्द हा एक जॉग्राफिकल वर्ड आहे, तो धार्मिक इझम नाही आहे. त्याला इझम हळूहळू नंतर करण्यात आलं, पण तेही काही पुरेसं नाही झालं.
ते शेवटी इझम जो केला, त्याचा वाद जो केला तो सावरकरांनी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी राष्ट्राची कल्पना मांडली, पण हिंदुइझम म्हणजे काय हे सांगितलं नाही. आपण जर बऱ्याचशा लेखकांचं लिखाण ब्रॅह्मनिझम आणि हिंदुइझम आणि बुद्धिझम आणि जैनिझम हे काय आहेत हे जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतो. एक लालमणी जोशी आहेत उत्तर प्रदेशाचे, फार मोठे रिलिजियस फिलॉसॉफर होऊन गेले. त्यांनी श्रीलंकेला एक भाषण दिलं की ब्रॅह्मनिझम, हिंदुइझम आणि बुद्धिझम, आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम हिंदुइझम आणि ब्रॅह्मनिझममधला फरक मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदुइझम हा जॉग्राफिकल टर्म असल्यामुळे ह्याच्यामध्ये भारतामध्ये जे ओरिजिनेट झालेले आहेत ते सर्व धर्म येतात. वैदिक ब्रॅह्मनिझमसुद्धा येतो, बुद्धिझमसुद्धा येतो, जैनिझमसुद्धा येतो, सिखिझमसुद्धा येतो, आणि वेगवेगळ्या ज्या सेक्ट्स आहेत, वारकरी असेल, महानुभाव असेल, कबीर असेल, आदी मोमेंट आहेत, हे सर्व हिंदुइझमच्या संकल्पनेमध्ये येतात. आणि याच्यामध्ये सर्व येत असल्यामुळे ह्या शब्दाचा उपयोग ब्राह्मणवादी मंडळी करत आहे की हिंदुइझमच्या नावावर लोकांना गोळा करा. पण प्रत्यक्षात काय होत आहे? प्रत्यक्षात जे प्रोपोगेट केला जात आहे तो ब्रॅह्मनिझम प्रोपोगेट केला जात आहे हिंदुइझमच्या नावावर. अत्यंत खालच्या थरात शब्द वापरायचा असेल तर लोकांना उल्लू बनवण्याचं जे काम केलं जात आहे, आणि त्याचे बळी आपण पडत आहोत. कधी कोणी प्रश्न विचारला का की तुम्ही जर हिंदुइझम म्हणत असाल तर कधी बुद्धिझमविषयी मोदी बोललेत का, किंवा त्यांच्या मागच्या संघटना बोलल्यात का? कधी जैनिझमविषयी बोललेत का? कधी सिखिझमविषयी प्रचार केला का? जर हे सर्व हिंदुइझममध्ये येत असेल तर नाही. जे काही केलं जात आहे ते सर्व ब्रॅह्मनिझमचं केलं जात आहे. नवीन पार्लमेंटमध्ये जेव्हा सिंगोल ठेवण्यात आला त्यावेळेस कोणती विधी होती? ती बुद्धिस्ट विधी होती, जैनांची विधी होती, शिखांची विधी होती? नाही, ते ब्रॅह्मनिकल विधी, वैदिक विधी पाळण्यात आली. सिंगोल सुद्धा हा शिवाइझमचं प्रतीक आहे, शिवाचं प्रतीक आहे. हे सारे जे चुला किंग होते, हे चुला किंग काय करायचे की जेव्हा वडिलाकडनं मुलाला सत्ता द्यायची त्यावेळेस त्याला म्हणायचे की चांगल्या पद्धतीनं सत्ता तू हे कर, त्याचं प्रतीक म्हणून सिंगल देण्यात येत होतं. म्हणून त्यांनी नेहरूंना देण्यात आलं की तुम्ही चांगल्या पद्धतीनं राजवट चालवा. परंतु सिंगल जे आहेत, हे जे चुला किंग होते हे सारे शिवाईस्ट होते. शिवाइझम जो आज जर तुम्ही पाहिला तर तो ब्रॅह्मनिझमला मानतो, जातीव्यवस्थेला मानतो. आज जे दुखणं आहे, लक्षात ठेवलं पाहिजे, जे दुखणं आहे की घटनेमध्ये ब्राह्मणवादाचं प्रतीक नाही आहे, घटनेमध्ये बुद्धिझमचं प्रतीक आहे, सिंह चक्र. तर ते ब्राह्मणवादाचं प्रतीक सिंगोलच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये आणलेलं आहे. तर संपूर्ण प्रयास जो आहे तो ब्राह्मणवादाचा आहे. याची आपण बळी पडत आहोत. मागच्या 10 ते 15 20 वर्षाच्या काळामध्ये टेम्पलचं फ्लोरिफिकेशन जे झालेलं आहे त्याची काही हद नाही आहे. रिच्युअल इतके वाढलेले आहेत की त्याचा काही अंत नाही आहे. आणि काल परवा मला राज्य माहीत नाही, मला असं वाटतं UP नाही, जे पंडित हे आहेत, पुजारी आहेत, त्यांची सॅलरी फिक्स केलेली आहे. ते स्वाभाविक आहे, कारण की रिलिजियस प्रीचिंग हा इज अ बिझनेस, इज अ ऑक्युपेशन ऑफ द ब्रॅह्मण. परंतु विचार जो पसरवला जात आहे तो ब्राह्मणवादाचा आहे, आणि हे नीटपणे समजून घ्या. आणि ब्राह्मणवादाची विचारसरणी धार्मिकसुद्धा आहे आणि सामाजिक जे आहे ते जाती व्यवस्था आहे. पण त्याचे आपण सर्व बळी आहोत. मला तुम्ही सांगा किती मराठा आणि किती कुणबी हे जे ब्राह्मणवादाचे रिच्युअल आहेत ते पाळत नाहीत? मेजॉरिटी ऑफ देम, मेजॉरिटी ऑफ देम. व्हेरी फ्यू रिस्पेक्ट फुले, व्हेरी फ्यू रिस्पेक्ट नामदेव, तुकाराम आणि त्यांची टीचिंग. इन प्रॅक्टिस सारा ब्रॅह्मनिझम पाळला जात आहे. आणि ब्रॅह्मनिझमनं अजून एक नीती वापरलेली आहे, ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, एक 5 मिनिटं अजून घेतो. की ब्रॅह्मनिझमला वाचवण्याकरता वेगवेगळे नीती आणि वेगवेगळे पर्याय वापरलेले आहेत, जे आज वापरले जातात, आणि ते समजले पाहिजे, कारण का आपण त्याला बळी पडतो. बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून हा बुद्धिझम आणि ब्रॅह्मनिझमचा संघर्ष आहे. बुद्धिझम आणि ब्रॅह्मनिझम संघर्ष आहे म्हणजे का? हा संघर्ष समता, रॅशनलिझम आणि असमानता आणि स्पिरिच्युअलिझम अँड ब्लाइंड फेथ,
जे श्याम मानव आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्याकरता घालवत आहे. हा संघर्ष समता आणि असमानतेच्या विरुद्ध आहे. हा संघ ब्लाइंड फेथ, फॅटॅलिझम, दैवीवाद याच्या विरुद्धच आहे. वैदिक ब्राह्मणाच्या विरुद्ध संघर्ष केला बुद्धिझमनी. बुद्धिझमचा तो संघर्ष चालला 100 वर्षे. त्यानंतर तो अशोकाने पुढे नेला आणि अशोकाने जवळजवळ 2/3 इंडिया बुद्धिस्ट केला, श्रीलंकेपर्यंत नेला. ब्रॅह्मनिझमचा डिक्लाइन झाला, ब्राह्मणांचे प्रिव्हिलेजेस कमी झाले. मग हे प्रिव्हिलेजेस कसे घ्यायचे, ब्रॅह्मनिझमला रिवाईव्ह कसं करायचं, तर आपल्याला माहीत आहे यूट्यूबवर आणि इतर ठिकाणी आहे की एक जो पुरुषमित्र शुंग जो ब्राह्मीण किंग होता यांनी लास्ट मौर्य किंगला, बुद्धिस्ट किंगची हत्या केली आणि सत्ता आपल्या हाती घेतली. हा पिरियड आहे BC 175चा. आणि त्याच काळामध्ये मग पुरुषमित्र शुंगांनी मनुस्मृती लिहून घेतली. जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीमध्ये तुम्ही काही विचार, त्याचे इंटरप्रिटेशन जर पाहिलं त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ती का लिहिण्यात आलेली आहे. ब्राह्मणांचे अधिकार कमी झालेले होते म्हणून ते अधिकार पूर्ण स्थापित होण्याकरता त्याच्यामध्ये ते सर्व अधिकार आणलेले आहेत, ज्याचा उल्लेख काही शाह माधवांनी केलेला आहे. त्यांनी फार कमी सांगितलेलं, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. हे सर्व विश्व ब्राह्मणांची संपत्ती आहे. वेल्थ ऑफ एव्हरीबडी, एव्हरी कास्ट इज द वेल्थ ऑफ ब्राह्मीण. ब्राह्मीण कॅन स्नॅच अवे अँड टेक अवे द वेल्थ ऑफ शूद्राज. ब्राह्मणांची सेवा जर शूद्रांनी केली तर त्यांना पुण्य लाभते, त्यांनी जर सेवा नाही केली तर त्यांचं अधोगती होते. अशा प्रकारचे ते दोहे आहेत. ते मला वेळ नाही त्याच्या सांगण्यामध्ये. हे कशाकरता केलं की बुद्धिझमच्या काळामध्ये ब्राह्मणांचे अधिकार गेले होते, ते रिएस्टॅब्लिश करण्याकरता आणि ते मिळवण्याकरता हे नवीन दबाव त्याच्यामध्ये आला, उल्लेख आहे. त्याच्यानंतर अजून एक बदल आणला मनुस्मृतीमध्ये जो बाबासाहेबांनी फार उल्लेख केलेला आहे. जर फक्त धर्माचा प्रचार करणं, रिच्युअल पाळणं हे जर ब्राह्मण समाजाचा धर्म असेल तर मग ब्राह्मण शेतकरी कसे दिसतात, उद्योगधंद्यामध्ये कुठे आलेत. ब्रिटिश काळामध्ये अनेक शेतकरी होते, चतुर्वेदी वगैरे UP मध्ये सारे शेतकरी आहेत, उद्योगधंद्यामध्ये सुद्धा आहेत, किर्लोस्कर आहेत. हे कसे काय आपला धंदा सोडून दुसऱ्या धंद्यामध्ये आले, ते मनुस्मृतीच्या आधारावर आलेले आहेत. कारण की पुरुषमित्र शुंग हा ब्राह्मीण होता आणि त्यांनी क्षत्रियाचं काम केलं, मौर्याला मारलं आणि लोकांमध्ये मग विरोध झाला की हे असं का करता तुम्ही, तुमचा हा व्यवसाय नाही आहे. तर त्याला जस्टिफिकेशन देण्याकरता मनुस्मृतीमध्ये मांडणी आहे, वाचा की जर ब्राह्मण एका व्यवसायानं नाही जगले तर ते कोणताही व्यवसाय घेऊ शकतात. क्षत्रियाचा, वैश्याचा व्यवसाय घेऊ शकतात. क्षेत्र जर त्यांच्या व्यवसायाने जगू शकले नाही तर वैश्याचा आणि व्यवसाय घेऊ शकतात. हे फ्लेक्झिबिलिटी आणली, स्वातंत्र्य दिलं ब्राह्मणांना की तुम्ही शेती करू शकता, तुम्ही धंदाही करू शकता, मिलिटरीमध्ये जाऊ शकता आणि धर्माचा प्रचारसुद्धा करू शकता. तर मनुस्मृती हा ग्रंथ जो आहे हा ब्राह्मणवादाला रिएस्टॅब्लिश करण्याकरता लिहिलेला आहे. पहिल्यांदा अश्वमेध घोळा तेथे सोडण्यात आला. आज ते होत आहे. हा जो इतिहास आहे हा इतिहास मनुस्मृतीनंतरचा आहे, पण पुढे तो 1000 वर्ष 1200 पर्यंत तो चालला. बुद्धिझमला संपूर्णपणे नष्ट करण्यात आलं, विहार तोडण्यात आली, बुद्धिस्ट मॉंगची हत्या झाली, ते पडून गेले डोंगरामध्ये. म्हणून तिबेटमध्ये आणि चायना आणि जपानमध्ये बुद्धिझम दिसतोय. आणि ब्रिटिशांनी तेच केलं. मध्ययुगात मुस्लिमांनी इंटरफेअर केलं नाही. तुमची जाती व्यवस्था आहे, तुम्ही कायम ठेवा, आम्ही इंटरफेअर करत नाही. ब्रिटिशांनी तेच केलं. शाह माधवांनी फार उत्कृष्टपणे ते मुद्दा मांडलेला आहे की ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा पहिला कायदा केला, त्याला अँग्लो इंडियन ॲक्ट म्हणतात, 1772ला. तो जर तुम्ही वाचला नीटपणे तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ईस्ट इंडिया कंपनी इंडियाचा कारभार हिंदू शास्त्रानुसार आणि कुराणानुसार चालेल. आणि कास्टचा उल्लेख आहे, कास्ट न सुद्धा चालेल. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांना संस्कृत समजत नव्हती, तर मग एक ब्राह्मण लॉयर कोर्टाशी जोडला आणि एक मौलवी कोर्टाशी जोडला. जेव्हा जेव्हा काही निर्णय येत होते तेव्हा तेव्हा ब्राह्मणांना विचारायचं. मी ते डॉक्युमेंट वाचले असताना माझ्या लक्षात आलं की एक स्लेवच्या केस आली. एक बाई होती, तिला मूल होतं त्या मालकाकडनं, तो वारला, तर ती आपली प्रॉपर्टीमध्ये राईट क्लेम करत होती की मला प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. मग ती गेली कोर्टामध्ये. तर इंग्लिश अधिकाऱ्याला काही समजत नव्हतं जजला, तर त्यांनी एका ब्राह्मण लॉयरला बोलावलं
त्यानं फक्त एका लाईनमध्ये लिहिलं की मनुस्मृती रेकग्नाइज, मनुस्मृती 5 स्लेवला मान्य करते, नारस्मृती 17 स्लेवला मान्य करते. म्हणजे हिंदुझममध्ये स्लेवरी मान्य आहे, तिला तिचे अधिकार नाही मिळाले. हे ब्रिटिशांनी चालवलं. शिक्षणाचे अधिकार दलितांना केव्हा मिळाले? 1854ला मिळाले, त्याच्या अगोदर नाही. त्याच्या अगोदर इतरांना दिले होते. म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जे बाबासाहेबचं भाषण आहे की द अनटचेबल रिमेन ॲज दे वेअर अर्लियर, ब्रिटिश हॅवंट डन एनिथिंग, ते त्यांनी अभ्यासाच्या आधारावर बोलले होते ते, त्यामुळे ब्रिटिश घाबरले. तर ब्रिटिशांनी तेच केलेलं आहे. पण आज त्याची पुनरुज्जाळणी होत आहे. 1944 मद्रासच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले की सध्याचा काळ हा प्रतिकांतीचा काळ आहे आणि गीता आणि मनुस्मृती हे प्रतिकांतीचे ग्रंथ आहेत. त्यांचे विचार सध्या प्रचार केला जात आहे आणि आज किती जोमानं केला जात आहे हे तुम्हाला माहीत आहे. तो ब्राह्मणवादी विचार केला जात आहे, हिंदूवादी नाही. देर इज नथिंग लाईक हिंदुइझम. ब्राह्मणवादी केला जात आहे. सनातन धर्म म्हणत आहेत की आमचा धर्म आला पाहिजे. सनातन धर्म दुसरं तिसरं काही नसून वैदिझम आहे आणि जाती व्यवस्था आहे. शिंगॉल सुद्धा तेच रिप्रेझेंट करतो. आता काल परवा एका शंकराचार्यांनी म्हटलं की जाती व्यवस्था हे हिंदू धर्माचा भाग असल्यामुळे जाती व्यवस्था पाळली पाहिजे. हे ब्राह्मणिझम आहे, हे हिंदुझम नाही आहे. परंतु हिंदुझमच्या नावावर ब्राह्मणिझमला फार व्यवस्थितशीर पद्धतीनं प्रसार केला जाते आणि त्याचे बळी आपण पडत आहोत. विशेषतः शूद्र आणि दलित पडत आहेत. बाबासाहेबांनी रिडल ऑफ हिंदुइझममध्ये एक त्यांचं रिडल आहे. त्या रिडलमध्ये अपेंडिक्स आहे, तो पुरवणी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हिंदूंच्या सर्व ग्रंथाचा अभ्यास केला आणि कोणत्या ग्रंथामध्ये जातीला सपोर्ट नाही हे पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की एकही हिंदूंचा असा ग्रंथ नाही की ज्याच्यामध्ये जातीला सपोर्ट नाही. ऋग्वेदामध्ये आहे, सुरुवातच तेथून झाली पुरुषोत्तापासनं. अथर्ववेदामध्ये आहे, सामवेदामध्ये आहे, सर्व उपनिषदामध्ये आहे. 118 जे पुराण आहेत त्याच्यामध्ये आहे, महाभारतामध्ये आहे, रामायणामध्ये आहे. एकही असा हिंदूंचा ग्रंथ, ब्राह्मणिझमचा ग्रंथ नाही ज्याच्यामध्ये कास्टिझमला सपोर्ट नाही. आणि ह्या सर्व ग्रंथांची आज मान्यता होत आहे. आपले प्राईम मिनिस्टर जपानला जातात तर कोणता ग्रंथ देतात? कॉन्स्टिट्यूशन द्यायला पाहिजे होती. काय दिलं त्यांनी? गीता दिली. गीतेमध्ये धार्मिक विचार आहे. कॉन्स्टिट्यूशन धार्मिक विचार तुम्ही ॲक्सेप्ट करा, प्रोपोगेट करा असं मान्य करतो. पण कॉन्स्टिट्यूशन हे तर नाही म्हणत ना की जाती व्यवस्थेचा प्रचार करा म्हणून. गीतेमध्ये वर्णव्यवस्थेचा सपोर्ट केलेला आहे. स्वतः लॉर्ड कृष्णा म्हणतात की जर वर्णव्यवस्थेला जर धक्का पोचला तर मी अवतार घेईल, पुनर्जन्म घेईल. महाभारतामध्ये आहे, रामायणामध्ये आहे. जे लोक असे म्हणतात की रामायणाविषयी आम्हाला फार आदर आहे, मी त्यांचे विचार रिस्पेक्ट करतो, पण मी प्रश्न असा विचारतो की दलितांनी रामायणाला का मानावं? रामायणामध्ये जाती व्यवस्थेचा पुरस्कार आहे. रामायणी एका धोबी व्यक्तींनी सांगितल्यानंतर जो ध्यानधारणे करता एक व्यक्ती बसला होता तेथे गेला आणि त्याचा गळा कापला. कशा करता? कास्टिझम इम्प्लिमेंट करण्याकरता. आज जे रामायणाची हे बोलतात त्यांनी स्पष्ट करावं ना. आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही धार्मिक विचार प्रसार करा, तो तुमचा फंडामेंटल राईट आहे कॉन्स्टिट्यूशनमधला. पण तुम्ही ही बोला ना की रामायणामधली जाती व्यवस्था आम्ही नाही मानत, आम्ही त्याचा धिक्कार करतो, आम्ही त्याचा विरोध करतो. असं नाही होत. का? कारण जाती व्यवस्थेचा सुद्धा प्रचार करायचा आहे. गीतेविषयी असं बोलल्या जाते का? नाही. वेदाविषयी बोलल्या जाते, पण वेदामध्ये दोन्ही आहे, धार्मिक विचार आहे, सामाजिक विचार आहे. सामाजिक विचार जातीचा आहे, त्याच्या विरुद्ध कधी बोलल्या जाते का? नाही. तुम्ही त्याचे बळी पडता. हे सर्वजण आपण त्याचे बळी पडत आहोत की ब्राह्मणिझमच्या नावावर, हिंदुंच्या नावावर ब्राह्मणिझम कसा पुढे मांडला जात आहे. तर हे नीटपणे लक्षात घ्या की हिंदुझमचे रिच्युअल्स आणि विचार जर मानत असाल तर त्याच्यामध्ये पहिले नीटपणे समजा की ज्या विचारसरणीनं तुम्हाला ह्या स्थितीमध्ये आणलं, शूद्राची ही वाईट स्थिती केली ब्राह्मणवादानं, त्याच विचारसरणीचे सपोर्टर बनणार का तुम्ही? आज आहेत ना, अनेक मंत्री आहेत, प्राईम मिनिस्टर आहेत, ओबीसी आहेत.
ओबीसी म्हणजे शूद्र. शूद्राची अधोगती कशामुळे झाली? ब्राह्मण सामाजिक व्यवस्थामुळे झाली. त्याच ब्राह्मणिझमला तुम्ही प्रमोट करता. दलित आहेत, बीजेपीमध्ये आहेत, मिनिस्टर आहेत. ज्या ब्राह्मणिझम अनटचेबलची स्थिती इतकी वाईट झाली की एका जनावरापेक्षा त्यांची वाईट स्थिती आहे, त्याला तुम्ही सपोर्ट करता. म्हणजे ब्राह्मण स्कॉलरशिप, ब्राह्मण विद्वत्ता इतकी चालाक आहे की ज्या विचारसरणीमुळे तुमची अधोगती होती तीच विचारसरणी पुढे मांडण्याकरता तुम्हाला प्रवृत्त करतात. याच्याशिवाय सक्सेस मला दुसरीकडे दिसत नाही. वाल्मिकी जर दलित असेल, त्यांनी जाती सिस्टीमचा रामायणामध्ये सपोर्ट करावा हे नवल आहे. श्रीकृष्ण जर ओबीसी असेल, यादव होते ते, त्यांनी वर्णव्यवस्थेचा सपोर्ट करणं म्हणजे नवल आहे. ही बुद्धी, ही ब्रॅह्मनिकल थॉटची चतुराई आहे की नाही? नंतर ॲड केलं असेल तो भाग वेगळा, पण आज आहेत ना. आज अनेक ओबीसी आहेत, अनेक मराठा आहेत, अनेक दलित आहेत जे ब्रॅह्मनिझमच्या विचाराला इनडायरेक्टली सपोर्ट करत आहेत. तर ही जी भयावह स्थिती आहे, that the people, those who suffer from Brahmanism, they are a victim of Brahmanism, they are the people who are supporting Brahmanism. हे तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. जितके काही हजारो रिच्युअल आणल्या जात आहेत ते तुम्ही पाडता. मराठा पाडतात, मराठ्यांच्या बाया पाडतात, कुणबींच्या बाया पाडतात, दलितांच्या बाया पाडतात. पण विचार करा त्याच्यावर, हा विचार कोणता आहे धार्मिक? याच्यापासून काही मिळतं का? अंधश्रद्धेचा विचार तुमच्यासमोर मांडण्यात आलेला आहे. जाती व्यवस्थेला प्रपोज केलं जात आहे. दलित समानतेची गोष्ट करतात. ह्यांनी समरसता शब्द आणलेला आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर काढलेलं आहे दिल्लीमध्ये, जे बाबासाहेबांचं स्मारक आहे, त्याच्या एका लेक्चरवर समरसता आहे. समता दिलं होतं, समरसता केलं. समरसता म्हणजे काय? की सर्व मार्ग सारखे आहेत. मग जाती व्यवस्थेवर विश्वास करणारा जो आहे तोही बरोबर आहे, न करणारा तोही बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विषम्यत पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं मी थांबलं पाहिजे, पण हे मला बोलायचं होतं तुम्हाला की ज्या विचारसरणीचे आणि ज्या स्ट्रॅटेजीचे भक्षक आपण बनत आहात ते समजून घ्या. एक 5 मिनटं सांगतोय की जेव्हा बुद्धिझमचा प्रसार झाला तर काय नीती वापरली ब्राह्मणिझमनं मनुस्मृतीनंतर? त्याला हे जे पी.सी. जोशी आहेत त्याला त्यांनी असिमिलेशन अँड अकॉमोडेशनची स्ट्रॅटेजी म्हटली की तुमच्यामध्ये जे चांगलं आहे, ज्याच्यामुळं बराचसा समाज बुद्धिस्ट झाला किंवा जैनिस्ट झाला, तेच प्रिन्सिपल आम्ही अडॉप्ट करतो. म्हणजे लोकांमध्ये दिशाभूल होईल आणि ते परत येतील. मंदिरांचा कॉन्सेप्ट विहारापासून झाला. बुद्धाची मूर्ती विहारामध्ये प्रथम आली. ती ब्राह्मणिझमनं घेतली, मूर्ती ठेवली. परंतु बुद्धिस्ट मूर्ती कशा करता करतात? रिमेंबरन्स करता, रिस्पेक्ट करता. येथे मूर्ती पूजा करता आणली. लोकांना वाटलं इकडे सुद्धा विहार आहे, इकडे सुद्धा मंदिर आहे आणि पूजा आहे. सर्वात जास्त आकर्षण बुद्धिझमचं होतं की त्यांचा निस्वार्थीपणा, मटेरियलिझम करता डिटॅचमेंट होती. भिक्खू बनत होते, घर सोडून जात होते, आकर्षण नव्हतं. तर येथे मग यांनी संन्यासाचा कॉन्सेप्ट आणला. जे चार स्टेजेस आहेत ना हिंदूंच्या लाईफमध्ये, बालपण, ब्रह्म आणि गृहस्थाश्रम, 3च होत्या. संन्यासाची नंतर आणली का? बुद्धिझमला पर्याय म्हणून. पण लग्न केल्यानंतर मी घर सोडेल, सर्व झाल्यानंतर मी संन्यास घेईल. लोक कन्फ्यूज झाले, इकडे सुद्धा संन्यास आहे, तिकडे सुद्धा संन्यास आहे. ते मग ब्राह्मणिझम बुद्धिझममध्ये फरक नाही. योगाचा कॉन्सेप्ट कोण आणला? बुद्धिझमनं आणला. सम्यक समाधी तो ह्यांनी नंतर घेतला योगा. आणि आज तो योगाचा कॉन्सेप्ट हिंदुझमच्या नामावर मांडला जात आहे. तो ओरिजिनल बुद्धिझमचा कॉन्सेप्ट आहे, तो विकला, तो विसरलेत. याची हद अशी आहे की शेवटी बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार मानण्यात आला. तर बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम आणि जैनिझम मधला फरक कमी करून, लोकांची दिशाभूल करून लोकांना आणलं. नंतर बुद्धिझमच्या याच्यावर व्हायलन्स झाला, अटॅक झाला, तो विसरूनच जा. आता इथे आपण अयोध्यामध्ये मंदिर बांधलं, तेथे मस्जिद होती असं म्हणतात. हंड्रेड्स ऑफ विहाराज ज्याच्यावर हिंदू टेम्पल बांधलेले आहेत. D.N. झाचं पुस्तक वाचा, त्याच्यात त्यांनी लिस्ट दिलेली आहे की कोणकोणत्या ठिकाणी विहार होते, कसे मंदिरं तेथे आलेले आहेत. मी काही म्हणजे गप्पा मारत नसतो किंवा लूज बोलत नसतो.
त्याचं काय करणार तुम्ही? एकीकडे ही भूमिका घेता, दुसरीकडे काय घेणार? तर हे जी अकॉमोडेशन अँड असिमिलेशनची स्ट्रॅटेजी आहे ही अडॉप्ट करून लोकांना आपल्याकडे आणलेलं आणि त्याचे बळी आपण पडत आहोत. तर हे नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. पण अल्टिमेटली फार व्यवस्थितशीरपणे जोशींनी म्हटलं की हे सर्व करत असताना सर्व करतील. हेगडेवारांनी आंबेडकरांवर पुस्तक लिहिलं ना, त्यांची सिमिलॅरिटी बाहेर आणली. हे लोकशाहीवादी होते, ते लोकशाहीवादी होते, हे होते, ते होते. आता ते पुस्तक मिळत नाही, विड्रॉ करण्यात आलं, पण तेथे सुद्धा प्रयत्न केला. पण हे सर्व सारखेपणा आणि असिमिलेशन आणि अकॉमोडेशन करूनही शेवटी जो विचार पुढे मांडला जात आहे तो ब्रॅह्मनिझमचा आहे. धार्मिक विचार आणि सामाजिक विचार. धार्मिक विचार रिच्युअलिझम, प्रेयर ऑफ गॉड, सॅक्रिफायसेस, ॲक्सेप्टन्स कॉन्सेप्ट ऑफ गॉड, रिच्युअल्स, कारण का त्याच्यामधून फायदा होतो. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये बदलत्या स्वरूपामध्ये जाती येतात. हे कधी सोडलं नाही. तर बळी पडू नका. आणि फार मोठा समान आपल्यामधला बळी पडतो आहे. आणि जे सुधारक आहे त्यांची काय स्थिती केली? नामदेवाची काय स्थिती केली? पळून जावं लागलं पंजाबमध्ये. तुकारामाची तुम्हाला स्थिती माहीत आहे, त्यांचे ग्रंथपान नदीमध्ये टाकले. लोकांना त्यांचे ते दोहे लोक हे माहीत होते म्हणून ते जिवंत राहिलेत. सहदेवी वर गेलेत म्हणे. गाडगे महाराज रिच्युअलिझमच्या विरोधामध्ये बोलत होते. जे सर्व संत जे सुधारवादी होते त्यांना अकॉमोडेट करून, ॲक्सेप्ट करून जिथपर्यंत रिजेक्ट करण्यात आलं तिथपर्यंत केलं. जेव्हा होत नाहीत लोकांमध्ये ते फार प्रसिद्ध झाले, मग त्याला अकॉमोडेट करायचं, पण ब्रह्मनिझममध्ये त्यांना फिट करायचं. आज मंदिर आहे, तुकारामाची मंदिर आहे, नामदेवाचं मंदिर दिल्लीला आहे, गाडगे बुवाचं अमरावतीला आहे माझ्या. आणि तेथे पूजा होते. ज्या पूजेला अर्चेला गाडगे महाराज विरोध करत होते तेच त्यांनी आणले. याच्यापेक्षा चालाकी आणि हुशारी काय असू शकते? आणि त्याला आपण बळी पडत आहोत. मराठा आणि कुणबी समान गाडगे बाबाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करतात आणि पैसे देऊन येतात. पण गाडगे बाबाचे, तुकडोजी महाराजांचे, नामदेवाचे, तुकारामाचे जे विचार जातीविरोधी काय आहेत, रॅशनल विचार आहेत, ते विसरून जातात. आज जे दंड्या निघतात, दंडी काय त्याला म्हणतात, पंढरपूरमध्ये जाण्याचा फक्त गाण्याचा गजर आहे, पण त्याच्यामधला जो विचार आहे तो विचार विसरून टाकलेला आहे. हे काही मुद्दे आपल्यासमोर मला मांडायचे होते.